हाय मंडळी, किती छान आणि मस्त मस्त दिसते ना पिवळे भडंग. खायलाही कुरकुरीत आणि खूप छान लागते आणि तोंडाची चव वाढवते. मग कसं केले ते पाहूया. आपण करूयात पिवळे भडंग. साहित्य: चुरमुरे, फुटाणे डाळ, शेंगदाणे, ठेचलेला लसूण, कढीपत्ता, फुटाण्याची पावडर, पिठी साखर, मीठ, चाट मसाला, हिरवी मिरची, हळद, हिंग. प्रथम तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. तेल थोडंसं जास्त लागणार आहे. त्यानंतर ठेचलेला लसूण टाकून लालसर करून घ्यायचा आहे. त्यानंतर मिरचीचे तुकडे चिरलेले, बारीक आणि पातळ चिरलेले परतून घ्यायचे आहे. तेलामध्ये कुरकुरीत होतात. मिरचीचे तुकडेही कुरकुरीत झाले पाहिजे, नाहीतर भडंग मऊ होतो. त्यानंतर टाकायचा आहे कढीपत्ता. कढीपत्ता कुरकुरीत झाल्यावर त्यात फुटाण्याची डाळ, शेंगदाणे परतून घ्यायचे, चांगले परतले पाहिजे. त्यानंतर हिंग आणि हळद, मीठ टाकावेत. परतवणं झालं की मग चुरमुरे टाकून 2 चमच्याने वर खाली करून घ्यावे. चुरमुऱ्यांना सगळा मसाला लागला पाहिजे. मग वरून पिठी साखर व फुटाण्याची पावडर टाकून परत एकदा वर खाली करून घ्यायचं आहे. त्यामुळे सगळा मसाला व्यवस्थित लागेल. असा होतो कुरकुरीत आणि चवदार टेस्टी भडंग, तेही पिवळे भडंग. टेस्टी भडंग. मग तुम्हीही करून बघा.